स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये. माथेरान डे 2. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच असेल की आपण कसे माथेरानला आले. मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं माथेरानचं नाईट मार्केट. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डे 2मध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स कवर करणार आहोत आणि त्यानंतर टॉय ट्रेनचा प्रवास. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर माथेरानमध्ये आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळची वाईब्स बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे ते नाश्त्याच्या शोधामध्ये चालल्यात. सकाळी मार्केट आता ओपन होत आहेत सकाळ आणि पॉईंट्स एक्सप्लोर करायचे पहिले थोडा नाश्ता केला पाहिजे तरच काहीतरी एनर्जी येत. कारण की भरपूर चालायचं आहे आज पण. आता मित्रांनो आपण आहेत माथेरानमध्ये. माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये नेरळजवळ आहे. माथेरान हे एक मात्र ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. माथेरान हे मुंबईपासून 90 किलोमीटर तसेच पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. आपण इथे बाय ट्रेन नेरळपर्यंत येऊ शकतात. मग तिकडनं रिक्षा वगैरे करून येऊ शकतात. तसंच आपण बाय रोडसुद्धा आपण इथे येऊ शकतात. सागर कुठे गेला माझा मित्र? सागर मित्र काय वाटलं? खंडाला पण बरं वाटत आहे. नॉलेज उद्यान, माथेरान रेल्वे स्टेशन हे पॉइंट आपले झालेले आहेत. शार्लट लेकला आपण जाऊन आले. ती वाली लेक आहे ती. इको पॉइंटला जाऊन आले. हनीमून पॉइंटला जाऊन उतरलेला आहे. ब्लू शूट पॉइंट इकडनं आपण जाऊन आले. आता हे आवाला कुठला पॉइंट आहे बघूया आणि नंतर तिकडे बघूया काय हे पॉइंट बघतो कुठले कुठले आहेत. नंतर आपण डिसाईड करू कुठल्या पॉइंटला जाऊ. परत हे शार्लट लेक ऑलिम्पिक ग्राउंड आहे. आपण या साईडून पहिले जाऊ. त्या साईडून बघू. तिकडनं आहेत अलेक्झांडर पॉइंट वगैरे. हाऊस बॉम्बे हाऊस हॉलिडे होम. अलेक्झांडर पॉइंट रामबाग. तर आपण काल त्या साईडून गेलेले, आज या साईडून चाललो आहे. या साईडचे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. त्यासाठी आम्ही 2 दिवसाची ट्रिप केली होती. तर या साईडून कॅम्पिंग साईड पण आहे. कॅम्पिंग वगैरे सुद्धा करू शकतात आपण. तर काल आपण राईट साईडचे पॉईंट एक्सप्लोअर केले होते. आज लेफ्ट साईडचे पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत. आणि रस्त्याला थोडंसं सावधानी चालत राहा. तर काल आपण राईट साईडचे पॉईंट एक्सप्लोअर केले. आज लेफ्ट साईडचे पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत. तर राईट साईडून जेवढे पण पॉईंट होते थोडेफार जवळ होते माथेरान स्टेशनपासून, तर ते एक्सप्लोअर केले. आता लेफ्ट साईडचे एक्सप्लोअर करू. तर इकडनं ना याच्या पुढे आपल्याला लोक भेटतील, कारण की ते सकाळ सकाळी गेलेले असतील पॉईंट एक्सप्लोअर करण्यासाठी. तर म्हणून आम्ही 2 दिवसाचा प्लॅन केला होता. एका दिवसामध्ये एवढे पॉईंट कव्हर करणं शक्य नाही आहे, कारण की 40 पॉईंट आहेत टोटल माथेरानमध्ये 7.5 किलोमीटरच्या मध्ये.
7.5 किलोमीटरच्या मध्ये 40 पॉईंट आहेत माथेरानमध्ये. तर माथेरान खूप मोठा आहे. आपण फिरतील आपण 7.5 किलोमीटर म्हणजे तुम्ही विचार करतो की 7.5च आहे, पण ते गोल गोल फिरून आहे तर आपल्याला 7.5च्या वरती ते डबल टिबल होऊन जातात, जसे वेगवेगळे पॉईंट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर सुंदर व्ह्यू आहे, नेचर रिलॅक्सेशन बघा. लांब लांबपर्यंत कोणी नाही आहे. सकाळचा व्ह्यू आहे. आता वाजलेले आहेत 10:30 झाले, 10:30 वाजलेत आणि ऊन आपल्याला कधीच आपल्याला इकडे भेटणार नाही, कारण की वरती पूर्ण झाडे आहेत. सुंदर नेचर रिलॅक्सेशन आहे आपल्याला फिरायला इकडे. माथेरान खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. पण असं आहे की थंड हवेचं ठिकाण आहे सध्या. पण मे महिन्यामध्ये मी एक टाईम आलेलो होतो, त्या टायमाला म्हणजे भरपूर असं नेचर आहे. म्हणजे थंडीच्या नंतर मला तरी वाटते की थोडंसं कमी होते, कारण की उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकलेलं असतं सर्व आणि त्यामुळे नेचर एक्सप्लोअर करायला एवढी मजा नाही येत. तर आपण अलेक्झांडर पॉईंटकडे चाललेलो आहेत. आपण इथून अलेक्झांडर पॉईंट आहे, त्यानंतर रामबाग आहे, चॉक पॉईंट आहे, त्यानंतर तिकडनं फिरून आपण ट्री 1 हिल तिकडे पण जाऊया. तर असे पॉईंट्स आहेत जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत आज. चला तर पुढे जाऊया, बघूया. सुंदर रस्ता, लाल माती आणि 10 मित्र, प्रवास मस्त होता. माथेरान हे हिल स्टेशन 800 मीटर आणि 2625 फूट उंचावर आहे. हे टोटल 7.5 किलोमीटरच्या अंतरावर बसलेलं आहे आणि इथे फिरण्यासाठी 40 पॉईंट्स आहेत. इकडनं बघू शकतात पूर्ण खाई आहे आणि धुक्याची चादर पसरलेली आहे डोंगरावर आणि साईडून हा रस्ता आहे. हवा मस्त चालू आहे, सुंदर हवा. व्ह्यू पॉइंट वाव, खूप जास्तीच हवा झाली ना एकदा. 1850ला माल्टन यांनी ही माथेरान याची ओळख करून दिली होती. त्यांनी आपल्या गरमीच्या सुट्टीसाठी माथेरान हिल स्टेशन निवडले होते आणि तेव्हा माथेरान हिल स्टेशन हे सर्वांच्या समोर आहे. अलेक्झांडर पॉईंट व्ह्यू बघितला, त्याच्यानंतर आता रामबाग पॉईंटवर आपण चाललेलो आहे. तर रामबाग पॉईंट पुढे आहे. वरती बघा केवढी जुनी झाडं आहेत. ही खूप वर्षापूर्वीची जुनी झाडं आहेत. 100 वर्ष अगोदर पण आहेत. भरपूर जुनी झाडं आहेत. आणि आता कॅम्पिंग साईड आली आपल्या. कॅम्पिंग साईड त्या सोडून कॅम्पिंग साईड आहे बघा वरती. तर इकडे येऊन कॅम्पिंग करतात सर्व माथेरानमध्ये. अलेक्झांडर पॉईंटच्या जवळ कॅम्पिंग साईड आहे त्या सोडून. तर ते बघा भरपूर सारे टेंट लावलेले आहेत, कॅम्पिंग करताना दिसत आहेत आपल्याला. तर ह्या टायमाला, थंडीच्या टायमाला कॅम्पिंग. पावसाळ्यात एवढी आयडिया नाही की कॅम्पिंग साईड होते का नाही, पण आता तरी भरपूर टेंट आहेत तिकडे कॅम्पिंगसाठी. चला रामबाग पॉईंटला चाललोय आपण.
रांगबाग पॉईंट मला तर वाटतं खूप खालती आहे, पण खालपर्यंत फक्त अशी रेलिंगच दिसत आहे आम्हाला. आता आमच्याकडे टाईम थोडासा कमी आहे आणि मला अजून दुसरा पॉईंट पण फिरायचे आहेत, कारण दुपारी ट्रेन पण पकडायचे, त्यामुळे आम्ही आता जास्ती खालती जात नाही. असा व्ह्यू पॉईंट दिसेल आपल्याला रांगबागला आल्यावर. हा पक्का लॉंग रूट घेऊन आलाय तिकडनं. आता या सोडून कुठले कुठले पॉइंट आहेत बघूया, कुठल्या सोडून जायचं डिसाईड करूया. आता इकडे 2 रस्ते आलेले आहेत, 2 रस्ते. आता इकडे बघ, या ऑलिम्पिक कोर्स आला तुमचा. तिकडे जायचं होतं ना तुम्हाला, ऑलिम्पिक कोर्स आणि पर्थ केव्स. आणि ह्या सोडून काय, हा हे लिटिल चौक आहे, त्यानंतर चौक पॉइंट आहे इथे. आपण त्या सोडून पण असेल. आणि हे वन ट्री हिल पॉइंट. आता ऑलिम्पिक कोर्स बघायला चालल्यात. ऑलिम्पिक कधी इकडे झाली तर नाही, कधी झाली रे आठवत तुला? नाही, मला तर नाही आठवत ऑलिम्पिक इकडे झाली. पण ऑलिम्पिक कोर्स कसं आहे माहित नाही. आता इंग्रजांनी सर्व पॉइंट्स बनवलेले म्हणून त्यांनी पॉइंटचे नाव दिले असेल आणि त्यांच्याच भाषेचे नाव दिले. एकही मराठी नाव दिसलंय का? पण याची जी स्टार्टिंग झालेली ती 1850 मध्ये झालेली. ती एका ब्रिटिशाने केलेली, इंग्रजांनी केलेली म्हणून इंग्लिश मध्ये आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर कोणी चेंज केला नाही आतापर्यंत तरी. तर पारसी बंगलो सुद्धा इकडे आपल्याला बघायला भेटतील. त्यांचे सीन्स पण दिसतात, कधी स्थापना झाली त्या बंगल्याची. हा, इकडे भरपूर जुने जुने पारसी बंगले आहेत आणि त्याच्या सर्व बोर्डिंग लिहिलेली आहे की किती सालचा बंगला आहे. काय सांगतात की काही भूत बंगले सुद्धा आहेत तिथे. रात्रीच्या टायमाला आवाज येतो. तुला असा अनुभव आला का काल रात्री? काल रात्री तर नाही आपण, कारण की स्टेशनच्या बाजूला होते आणि गाव एरियात होते म्हणून. जर आपण आतमध्ये ह्या जंगल एरियामध्ये रूम घेऊन राहतील तर तुम्हाला काहीतरी अनुभव दिसला असता. बघूया आता हा पॉइंट कसा भेटतोय आम्हाला. तर आपण तिथून 700 मीटरवर आलो आणि ऑलिम्पिक कोर्स, ऑलिम्पिकचं ग्राउंड आहे. या साईडून गाव आहेत ना, या साईडून पण आतमध्ये गाव आहेत, इकडे पण गाव आहेत. ते सर्व पोरं इकडे खेळायला जातात. ऑलिम्पिक कोर्स बघा ना, चांगला स्टेडियम आहे. आपल्याला गावांमध्ये असे स्टेडियम बघायला नाही भेटत. आणि आपण विचार पण करू शकत नाही, 800 मीटर वरती आहेत आम्ही. 800, 2625 फूट वरती माथेरानमध्ये. आणि चांगला बसायला स्टेडियम आहे. किती मस्त टुर्नामेंट होऊ शकतात इकडे. ऑलिम्पिक तेच असते ना, क्रिकेट नाही. बघा किती मस्त स्टँडिंग बसण्यासाठी बनवलेली आहे तिकडे. पण इंग्रजांचं नाव आहे वाटतं. त्या टाइमात, त्या काळाचे तर नाही आहेत, थोड्या नंतर बनवलं काहीतरी नाव आहे. आपण तिकडे बघूया, माथेरान गिरिस्थान नगर परिषद ज्योतिबा शिंदे स्टँड. तर स्टँडला सुद्धा नावं दिलेली आहे इकडे. मस्त मोठं स्टेडियम आहे इकडे. आमच्या गावामध्ये असतं तर इकडे सुपर टुर्नामेंट चालू असतं या टायमाला. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या टायमामध्ये जास्तीत जास्त क्रिकेटचे टुर्नामेंट होतात. नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर या टायमाला एवढं मोठं स्टेडियम आमच्या गावामध्ये असतात. तर लाईव्ह बन जाती आमची. फायनल जिंकले. तुला खेळायला तरी घेतलं का त्यांनी? फायनल खेळायला पण घेतलं नाही याला आणि फायनल जिंकलं सांगतो इथं. तर भाऊ हे होतं ऑलिम्पिक कोर्स स्टेडियम आपण बघितलं. आता आपण जाऊया पुढचं दुसरं. वायफाय आहे ह्या साईडून पण बघा ना किती चांगला व्ह्यू आहे. आता ह्या साईडून आपण जाऊ. तिथे ट्री हिल पॉईंट आहे, लिटिल चॉक पॉईंट आहे, चॉक पॉईंट आहे, तिकडे जाऊया आपण. आम्ही इकडनं शॉर्टकटने आले आणि हे इकडनं फिरून आले बघा दोघं. ऑलिम्पिक कोर्स होता आणि त्यात तिकडनं आता ट्री हिल पॉईंट, चॉक पॉईंट, लिटिल चॉक पॉईंट या साईडून आहे. तर या साईडून जाऊया आपण. या साईडून गाव आहेत खालती बघा ना किती आतमध्ये गाव आहेत. माथेरान किती मोठा आहे आपल्याला असं समजेल. म्हणजे गुगलवर मी बघितलं होतं तर 7.5 किलोमीटरच्या अंतरावर सर्व गाव पॉईंट्स वगैरे आहेत. 40 पॉईंट. पण खूप भारी आहे फिरण्यासाठी खरंच. वेळ काढून येतं.
सुंदर पॉइंट आहे आपल्याला. लिटिल चॉक पॉइंट आहे. तर आपण आता आलेलो आहोत लिटिल चॉक पॉइंटवर. माथेरानचा अजून एक हा पॉइंट. आणि आमचे मित्र तिकडे पोहोचलेले आहेत व्ह्यू बघायला. आपण पण जाऊया तिकडे व्ह्यू बघायला. ओ काय व्ह्यू आहे समोर बघा ना. तिकडे तलाव दिसत आहे. वाव. धामणी डॅम इकडे नाही भाई, आपल्याकडे आहे तो. वाव गाव आहेत म्हणजे मोठी गाव आहे. अरे असं बघताना काहीतरी घे ना मस्त. काय बघताना घेऊ मस्त. बघ ना तिकडे भारी डॅम दिसत आहे आपल्याला. तिकडनं तो डोंगराचा व्ह्यू आहे. व्ह्यू पॉइंट त्या साईडला पण थोडी घरं दिसत आहेत तिकडे. तिकडे नदी आहे. वाव व्ह्यू पॉइंट आहे आपल्याला. गाव आहे मला असं वाटतंय. आपण जर इकडे सकाळी आलो असतो ना तर आपल्याला हे पूर्ण धुक्यामध्ये दिसलं असतं. एवढं असं काय हे पूर्ण काढतात विशाल ह्यांच्यामुळे लेट झाला. हा 8 वाजता उठायचा हा सांगतो. हा यो विशाल त्यांच्यामुळे लेट झाला. सकाळी येणार होते तर आपल्याला इकडे वेगळा व्ह्यू बघायला भेटला असता धुक्यांचा पूर्णपणे. वेगळा आला वेळ. आणि 2 जेकडे रील स्टार बनवत होते. रील स्टार हा कॅमेरामॅन आणि हा रील स्टार बनायला लागलेला. बिग चॉक पॉइंट आहे. पटापट जाऊन येतो. पटापट आता आम्ही एक्सप्लोर करत आहेत बिग चॉक पॉइंट. बघू आता अर्ध्या उतरून झालेला आहे. थोडंसं उतरायचं बाकी आहे. व्ह्यू आम्ही आता तुम्हाला थोड्या वेळातच एक्सप्लोर करू. आलेला आहे व्ह्यू पॉइंटवर ऊन आहे. व्ह्यू पॉइंटवर ऊन आहे तरी थोडं तरी दाखवू आपल्या सबस्क्रायबरला. बिग चॉक पॉइंट किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 जण. 4 जण तिकडे थांबले. असा बिग चॉक पॉइंट आहे इकडनं. वाव बघा व्ह्यू पॉइंट काय आपल्याला इकडे. मग एक्सप्लोर म्हणजे त्या साईडून तिकडे लेक आहे. ती तिकडे लेक आहे. मोठी लेक आहे बघा. इथून राऊंड फिरून पूर्ण अशी आहे. टापू सारखं वाटतं इकडे. आणि खालती पण आहे बघा. सुंदर पॉइंट आहे. आपण तिकडे खालती उतरून बघू. त्या साईडून खालती उतरून बघू लेक पॉइंट. तर आता जास्ती धुक दिसत आहे इकडनं म्हणून त्यामुळे आपल्याला खालचा जो व्ह्यू आहे तो दाखवता नाही येत आहे. खालती आपण बघू शकता तिकडनं लेक आहे पूर्ण. ती तिकडनं स्टार्ट होते लेक. तशी फिरून राऊंड ह्या साईडून इथपर्यंत आहे. तिकडनं लेक सुरू होते. तिकडनं लेक आहे ती अशी फिरून फुल इथपर्यंत आहे.
तर मला तर वाटते आता माथेरानचा हा आपण एंड स्पॉटवर पोचलेलो आहेत, लास्टच्या टोकावर. आणि इथून आपण सरळ निघून जातील परत माथेरान स्टेशनला, तिकडे येतील आणि मग 4 वाजता ट्रेन आहे तिकडनं. आणि आपण त्या साईडून हा ह्याचा व्ह्यू बघितला असेल कालच्या व्हिडिओमध्ये, हा व्ह्यू. त्याच्यानंतर ते माथेरानचा आहे. त्याच्यानंतर आपण इकडनं डायरेक्ट स्टेशनवर जाणार आहोत आणि स्टेशनवरून आपण 4 वाजता ट्रेन पकडणार आहोत नेरळसाठी आणि मग तिकडनं घरी. भाऊ चल ना, लास्टचा पॉइंट आहे, बघून घेऊ. हळू उतरा. पक्ष्यांचा वगैरे आवाज आहे, एकदम खतरनाक सीन. इकडनं आपण बघू शकतात खाई, खतरनाक आहे, सीधा सरळ. तर आपले चाललेले आहेत सर्व हळूहळू. मी पण जातो तिकडनं गेल्यावर व्हिडिओ चालू करतो. इकडनं जमक डेंजर आहे व्हिडिओ, इकडनं डेंजर आहे एकदम खाई. बघा अशा प्रकारे आहे. आपण त्या साईडून बघितलेलं ना, पॉईंट त्या साईडून आपण बघितलेले आहे, हे जे दिसत होती स्ट्रेट. आपली अंग इकडे वरती पोचलेली आहे, आपण पण बघूया. फोटो कोण निघाले घरा? व्ह्यू बघा ना मागे कसा आहे, ह्या साईडून कसा व्ह्यू आहे. आणि इकडनं आपल्याला हा व्ह्यू पॉइंट दिसेल. वा हनुमान याच्याहून खाली जायची नाही. तर आपण कालपासून माथेरान फिरत आहे. माथेरान कसं वाटलं मित्रांनो? छान आहे, फिजाय मजा आलेली आहे. आणि माथेरानचा लास्ट व्ह्यू पॉइंट आहे आपण. तर आता माथेरानला जाता जाता बाय बोलून जाऊया. तर गणपती बाप्पा मोरया, बाय बाय माथेरान. तर चला आपण जाऊया. तर टॉय ट्रेनचा व्हिडिओ नंतर टाकू. तर हा होता आमचा माथेरानच्या 2 दिवसाचा प्रवास. आता आम्ही टॉय ट्रेनचा प्रवास करणार आहोत. तो व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाकूया. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टाटा.